जर आपल्या सरकारला मंदिरासाठी पैसे आहेत, मस्जिदसाठी पैसे आहेत, उत्सवासाठी हजारो कोटी आहेत, तर मग मला एक प्रश्न आहे, शाळा का बंद पडतायत, वसाहतीगृहे मुडकीस का आले आहेत आणि सामाजिक न्याय विभाग नेमकं काय करतोय? आज माझा प्रश्न स्पष्ट आहे. तर सरकार हे म्हणत असेल शिक्षण हे आमचं प्राधान्य आहे, तर मग मला तुम्ही समजून सांगा, या देशात आणि महाराष्ट्रामध्ये इतक्या शाळा बंद का पडतायत? हा आरोप नाही, हा सरकारी कागदपत्रांवरचा प्रश्न आहे. शालेय शिक्षण विभागाच्या UDISC डाटाबेसमध्ये RTI मधून आणि विधानसभेत दिलेल्या उत्तरांमधून हे स्पष्ट होतं. विद्यार्थी संख्या ही कमी असल्याचं कारण देऊन दरवर्षी अनेक शाळा या विलीन केल्या जात आहेत. काही शाळा तात्पुरत्या या बंद केल्या जात आहेत आणि मग त्या शाळा परत कधीच उघडत नाही. मग माझा एक प्रश्न आहे, किती शाळा या बंद पडल्यात, त्यांच्या अधिकृत यादी सरकार ही का जाहीर करत नाही? जर सगळे योग्य आहे तर यादीला पैकी काय गरज? आज मी हे बोलतोय तर एक नागरिक म्हणून नाही, तर एक नातवाच्या नात्याने. कारण 1960च्या आसपास माझे आजोबा याच प्रकारच्या सरकारी वसतिगृहामध्ये राहत होते. तवा देश हा नवखा होता, सुविधा कमी होत्या, परिस्थिती कठीण होती, विद्यार्थी हे अडचणीमध्ये शिकत होते. तेव्हा ते आपण समजू शकतो. पण आज 60 वर्षानंतर मी पुन्हा तिथे उभा होतो आणि एक धक्का बसला. ज्या परिस्थितीमध्ये तेव्हा विद्यार्थी शिकत होते, तीच परिस्थिती आजही तशीच आहे. या 60 वर्षामध्ये सरकार बदलली, बजेट वाढलं, विकासाचे दावे वाढले, पण विद्यार्थ्यांची अवस्था ही का बदलली नाही? कारण आजही गळकट छप्पर आहे, आजही फाटलेल्या भिंती आहेत, आजही असुरक्षित खोल्या आहेत. आणि मग प्रश्न पडतो, एवढ्या खराब परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना हे राहावं लागतंय, हे कोणाचं अपयश आहे? ही वसतिगृह महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येतात. मग मी थेट विचारतो, सामाजिक न्याय विभाग नेमकं काय करतंय? फाईल्स फिरवतोय का? मीटिंग्स करतोय का? की अहवाल लिहून जबाबदारी ही टाळतोय? आणि जर विभाग हा काम करत असेल तर तिथल्या जमिनीवर परिस्थिती तशीच का आहे?